आणि नक्की आम्ही दोघे त्यांना विचारणा करून त्यांना या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून करत, परंतु आपल्याला ज्ञात आहे त्यांच्या मातोश्री निवडणूक लढवतात आणि त्याची जबाबदारी ते त्या ठिकाणी सांभाळतात. भाजपचे आपल्याबद्दल जे अंतर्गत विचार आहेत त्याबद्दल आपण काय करणार? मी आताच सांगितलं त्या बाबतीत. पुण्यातल्या मुळा मोठा नदीसाठी तिथल्या केंद्र सरकारने 990 कोटीचा निधी त्यांना दिला नदी प्रदूषण स्वच्छता करण्यासाठी. पिंपरी महापालिकेला कसला निधी मिळाला नाही. असं नाही, मी तुम्ही ऐकलं नाही माझं. पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला पवना नदीचा. राज्य सरकारने मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला. केंद्र सरकार अंतिम त्याला एनजीटी मध्ये जावं लागतं, एनजीटीची परवानगी घ्यावी लागते आणि एनजीटीची परवानगी घेऊन तो अंतिम मंजुरीला आहे. तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर त्याचं काम चालू होईल, तो पूर्णत्वाला आहे. त्याच पद्धतीने इंद्रायणीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारला पाठवला. राज्य सरकारने त्याला अंतिम मंजुरी दिली. आता तो केंद्रात जाईल, निवडणूक झाल्यानंतर केंद्र सरकार त्याला मंजुरी देईल. भाजपचे आपल्याबद्दल जे अंतर्गत विचार आहेत त्याच्याबद्दल आपण काय करणार? भाजपचे आपल्याबद्दल जे अंतर्गत विचार आहे त्याच्याबद्दल आपण काय करणार? प्रश्न काय केला? भाजप आपल्याबद्दल अंतर्गत काय विचार करत आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? मला काय माहित नाही. देशात मोदीजींना पंतप्रधान करायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं. तुझ्या मनामध्ये काय मला नाही काय कळलं. नाही, तुम्हाला मी सांगतो कार्य अहवाल तो श्रीरंग बारण्यांचा आहे. ऐका जरा, त्याला पहिलं रूप देऊ नका. कार्य अहवाल हा श्रीरंग बारण्या मी केलेल्या कामांचा आहे. मी केलेल्या कामांचा उल्लेख आहे, त्यामुळे पक्षाच्या नेत्यांचे फोटो टाकलेले. चला, सगळ्यांचे मनस्वी मनपूर्वक आभार. जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये. धन्यवाद.